उतारा शिकत असताना आज आपल्याला उतारा शिकायचा आहे. 10 मिनिटात उतारा शिकवतो. किती मिनिटात? 10च मिनिटात. त्यानंतर काय करायचं तुम्ही? प्रॅक्टिस करायची. आता उतारा शिकत असताना मी तुम्हाला काय सांगितलं? फक्त उतारा शिकायचा आहे का? नाही. फक्त उतारा शिकायचा नाही. बुद्धी कशी चालवायची हे त्याच्या मागचं कारण आहे. मेन उतारा शिकण्यामागचं. परीक्षेत येईल ती येईल उतारा. त्यातली उत्तर येतील तेवढी येतील, चुकली तर चुकली. पण हे शिकलेलं, बुद्धी चालवायला शिकलेलं चुकणार आहे का? आणि जर तुमची बुद्धी चालायला शिकली ऑटोमॅटिक तर उत्तर चुकणार आहेत का? म्हणजेच काय? स्टेप बाय स्टेप तिमिरात तुम्ही तेजाकडे, म्हणजेच अंधारात ना उजेडाकडे. हा म्हणजे हे काय आहे? शिक्षण वारी म्हणजे काय? प्रवास आहे. कळलं का? आपल्याला प्रवास करायचा आहे. पेपरला जे होईल ते होईल. पेपरचं टेन्शन आताच घ्यायचं काय? पेपर 1 वर्षाने, आधी 1 वर्ष अभ्यास करू. पेपरच्या आधी टेन्शन येणारच आहे. काय त्याचं टेन्शन घेता तुम्ही? काय म्हणते बघा. उतार्याचं काय सांगितलं तुम्हाला काल? उतार्यात काय काय असतं? उतार्यात काय काय असतं? तर उतार्यात मुख्य संकल्पना असती, घटना असती किंवा प्रसंग असतो आणि अजून काय असतं? पात्र असतात. म्हणजेच 1 लोकांचा संवाद, 2 लोकांचा संवाद, 3 लोक पण असू शकतात, है का नाही? वेगवेगळ्या माणसांमध्ये उतारा असू शकतो, चर्चा असू शकते. परत काय असतं? वेळेचं नियोजन. वेळेचं नियोजन म्हणजेच काय? उतारा तुम्ही घेतला, एक उतारा सोडवलाय 15 मिनिटं, चालेल का? किती मिनिटात सोडवायचा? 4 मिनिटात. 10 मिनिटं नाही, 4 मिनिटात. परीक्षेला तुम्हाला वेळ शिल्लक राहिला तरी चालतंय. उतारा सोडवायचा किती मिनिटात? आपण 4च मिनिटात सोडवायचं. काल मी नवोदयच्या पोराला उतारा घेतला. नवोदयच्या पोराने 4 मिनिटात 5 प्रश्न सोडवले. किती? 4 मिनिटात 5 प्रश्न. तुम्हाला किती आहेत? 3च प्रश्न आहेत. त्यांना 5 प्रश्न आहेत एका उतार्यावर. किती आहेत? 5 प्रश्न. तुम्हाला किती आहेत? 3 प्रश्न आपण 4 मिनिटात सोडवू शकतो का नाही? कसे सोडवायचे बघू आता पटकन. चला. काय म्हणतंय? उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या. उतार्यातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन यांच्याबाबतची माहिती नीट लक्षात घ्या. नीट लक्षात घ्यायची म्हणजे काय? बुद्धीला काय द्यायचंय? ताण द्यायचा. ऑटोमॅटिक आपली बुद्धी चालत असते. फक्त आपल्याला माहित नसते कशी चालते. का दिसते तुम्हाला? मेंदू असला 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 पळायला गेला दिसतो काय? मला तर नाही दिसत माणसाला. तुमचा दिसत सांगा. विचार करून उत्तर शोधायचं. प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायी उत्तरांचा विचार करून अचूक उत्तर शोधायचं. ते अचूक उत्तर शोधायचं आपलं काय ठरलंय? पर्यायी उत्तर फक्त बघून घ्यायची. एकदा काय करायची? बघून घ्यायची. ते उत्तरात चट सापडतं. त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. पाठवून करायची गरज नाही का त्यासाठी? अजिबात नाही. उतार्याच्या क्रमावर अवलंबून राहू नका. म्हणजेच काय? उतार्यात समजा पहिल्या ओळीवरती पहिला प्रश्न असं असतं का? शेवटच्या ओळीवर पण पहिला प्रश्न विचारू शकतात किंवा शेवटचा प्रश्न पहिल्या ओळीवर विचारू शकतात. बरोबर का नाही? असं असतं. म्हणजे वेगळ्या ठिकाणचे प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी विचारले. सरळ विचारले जातात का? सलग पहिला प्रश्न पहिल्या वेळेवर पहिला, दुसऱ्या वेळेवर दुसरा, असं होतं का? नाही. हे लक्षात ठेवायचं. नाही तर तुम्ही काय करता? उतारा उघडलं की बाया इथं तर पहिली वेळ आहे आणि प्रश्न दिसा नाही पहिल्या ओळीचा पहिल्या याच्यावर, असं होणार का? नाही. मग पुढे बघा आता काय म्हणते. उतारा पुन्हा वाचून उत्तर निश्चित करा. इथं काय म्हणतंय? उतारा पुन्हा वाचा. म्हणजेच काय होणार? आपण पहिल्यांदा जर उतारा वाचला तर तुम्हाला प्रश्न माहित असणार का? नसणार. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा उतारा वाचायचा, मग प्रश्न वाचायचे आणि परत उतारा वाचायचा. त्याच्यापेक्षा आपण काय केलंय? पहिली स्टेप स्किप केली. आपण काय करतोय? फक्त प्रश्नावर एकदा नजर मारायची, उतारा परत वाचायचा आणि परत प्रश्न वाचायचे. प्रश्न वाचायला काही जास्त लागतो, उतारा वाचायला. म्हणून प्रश्न 2 वेळेस वाचले तरी चालतील. उतारा एकदाच वाचायचं व्यवस्थित, आहे का नाही? त्याच्यासाठी काय करायचं? आधी प्रश्न माहित करून घ्यायचा, मग उतारा वाचायचा. उतारा वाचताना तुम्हाला 3 पैकी 3 प्रश्न सापडून जातात. कधी कधी तर अर्धा उतारा वाचायची सुद्धा गरज पडत नाही. हे लक्षात घ्या. परत बघा पुढे काय म्हणते. ही सगळ्यात महत्वाचा स्ट्रांट कोणता आहे? काल आपण डिस्कस केलेला. वरतो रंगवणे. इकडे प्रश्न 5 आहे प्रश्न पत्रिकेत आणि उत्तर रंगवलंय कितवं? 4थं. तर मग काय होणार? मज्जाच मज्जा. गप पेपर उचलायचा, घडी घालायचा, घरी यायचं. का? कारण की 4था गोल जर तुम्ही इकडे रंगवला, सोडवलाय प्रश्न 5वा, गोल रंगवलाय 4था, तर तिथून पुढच्या तुमच्या वळीत असलेले सगळे प्रश्न काय होणार? चुकणार. तुम्ही तुमचं अभिनंदन करणार घरी आणलं टाळ्या वाजून. काय करू शकतो दुसरं? चुकलं की चुकलंच. तुम्ही तिथून माघारायला काय करू शकता का? पण तिथं बसलेली एक गोष्ट मात्र करू शकता. काय? की इकडचा प्रश्न आणि इकडचं उत्तर, म्हणजे इकडं पण 5 नंबर आणि इकडं पण 5 नंबर, हे तुम्ही तिथं बघू शकता का? गिरवायच्या आधी त्याची सवय लावावी लागते बाळांना. ती असं येणार का? असं येणार नाही. आणि तुमचं होतं ना का? मोठ्या मोठ्या मुलांचं स्पर्धा परीक्षा टीईटी सारख्या पोलीस भरती देणाऱ्या किंवा एमपीएससी देणाऱ्या पोरांचं सुद्धा असं होतं. कशामुळे होतं रे? काही गडबडीमुळे. त्याच्यामुळे पेपरला काय पाहिजे? डोकं शांत पाहिजे. डोकं शांत कधी राहतं? जेव्हा तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल.
जर तुमचा अभ्यास व्यवस्थित नसेल, तुम्ही अभ्यास जर शांत डोक्याने केलेला नसेल, तर तुमची तिथं धांदल उडणार पेपरमध्ये, तुमची गडबड होणार, आणि गडबड झाली की गोंधळ फिक्स आहे. त्याला चॉईस नाही. उतार्यावरून किमान 3 प्रश्न विचारले जातात, उतार्यावरून किमान 3 प्रश्न विचारले जातात. ती किती प्रश्न आहेत तुम्हाला उतार्यावरून? 3. काल हा उतार बघितला होता का आपण? हा उतार बघितलाय आपण. काय आता बघूया शेवटचा उतार भेटतोय का बघू. हा ही राहिलाय ना रे, करा सोडवलाय आपण. हा. करायचा स्टार्ट करायचा. काय करायचं फर्स्ट स्टेप, लवकर टाइम, टायमिंगने खेळ सगळा. इथं माझ्याजवळ बाकीचं चालू नका. बाकीचं तुम्ही काय घेणार घालायचं. अभ्यासाच्या वेळेस अभ्यास आणि लक्ष इकडे पाहिजे. मॅडम काय ठेवायचं तुझं? धनश्री इकडे लक्ष पाहिजे. काय का मी शिकवताना कुठं बघायचं? माझ्याकडे. मी जे सांगणार ते तुम्ही तेव्हा करायचं, नाहीतर नाही. इकडे लक्ष पाहिजे 100%. फोकस. पेपर कशी गोष्ट, परीक्षा कशी असते? फोकस असते. ज्याचा फोकस चांगला त्याला मार्क चांगली. चला तुमचा टाइम स्टार्ट झाला. 3 प्रश्न तुम्ही वाचून घ्यायचे. झाले सांगा मला. झाले का? कधी सांगणार? उद्या? हा ना, माझं पटकन. झाले? ओके का? झाले का? आता ह्याच्यातले महत्वाचे शब्द तुमच्या बरोबर डोक्यात आले असेल. आता मी काय करणार? आपलं ठरल्याप्रमाणे मी काय करणार? उतार वाचणार. तुम्ही काय करायचं? मला थांबवायचं. कुठं शब्द दिसेल तुम्हाला, जे काय आठवलं. तुम्ही 3 प्रश्न काय केले? पाठ केलेत का? नाही, फक्त काय केले? वाचले. बघू आता बुद्धी कशी वर्क करते आपली. मी वाचतो. संवेदनशील माणसाचे मन इतरांची सुखदुःखे सहज जाणू शकते. इतरांना झालेल्या लहानशा वेदनेनेही त्याचे मन कळवळते. या वृत्तीमुळेच माणसांची हृदये जोडली जातात. माणसे एकमेकांच्या सुखदुःखात वाटेकरी होतात. तुम्ही थांबवायचं मला, जिथं आठवल तिथं. एकमेकांसाठी त्याग करायला तयार होतात. त्यामुळे आपुलकीची भावना निर्माण होते. समाजात आनंदमय वातावरण असण्यासाठी सर्वांच्या मनात एकमेकांविषयी आपुलकीची भावना निर्माण व्हायला हवी. त्यामुळे द्वेष, मत्सर, क्रौर्य, स्वार्थ इत्यादी विघातक भावना, विघातक शब्द आठवला तुम्हाला? तुमच्या बुद्धीला कुठं संवेदन हीच का? पहिलाच का? मग तुम्ही कुठं का आलं थांबवलंय मला? हे काय ना, म्हणजे 2 शब्द तुम्हाला आठवले. बघायचं का प्रश्न आता? बघा आता कुठं आहे संवेदनशील हा शब्द. इथं शब्द आहे, तरी पण आपण काय करायचंय? शब्द दिसला म्हणून त्याचं उत्तर लगेच गिरवायचं का? नाही. काय ठरलंय आपलं? प्रश्न व्यवस्थित वाचायचा. महत्वाचा काय असतं रे? प्रश्न असतो, उत्तर असतं? प्रश्न महत्वाचा असतो. आजपर्यंत तुम्हाला सगळ्यांनी काय सांगितलं? उत्तर महत्वाचं असतं. असं नसतं. प्रश्न महत्वाचा असतो. कारण की प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित वाचला नाही आणि तुम्हाला जर प्रश्न व्यवस्थित समजला नाही, तर तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं का? कधीच नाही. शक्यच नाही तुमचं उत्तर बरोबर येणं. तुम्हाला आधी प्रश्नच कळायला हवा. मग प्रश्न काढण्यासाठी आपण कसं ठरलंय? प्रश्नाच्या वेळेस काय करायचं? महत्वाचे शब्द गिरवायचे. सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता? असावे. असावे म्हणजेच काय? क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? कुठल्याही वाक्यातली क्रिया पूर्ण करणारा शब्द, म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच काय? क्रियापद. म्हणून ते महत्वाचं असतं. म्हणून त्याला प्रश्नातल्या क्रियापदाला गिरवायचं. लक्षातच ठेवायचं. तिथे गेल्यावर परीक्षेला कुठल्या पण प्रश्न असू द्या, उतार्यावरचा असू द्या, साधा असू द्या, वेगळा असू द्या, त्या प्रश्नाला 100% गिरवायचं. का? कारण की तिथं असावेच्या ऐवजी जर मी समजा असं केलं, नसावे, काय होईल रे? असावेच्या ऐवजी जर मी नसावे केलं, तर वाचत राहता दुसऱ्यांची सुख दुःखे समजून घेण्यासाठी आपले मन कसे नसावे? वाक्याचा अर्थ बदलला का नाही? शब्द बदलला तर. मग तुम्ही जर समजा चुकून वाचताना हा शब्दच वाचला नाही, दुसऱ्यांची सुख दुःखे समजून घेण्यासाठी आपले मन कसे काय पडल? असावे, नसावे, व्हावे, द्यावे, घ्यावे, काय नेमकं काय सांगू शकता का तुम्ही? म्हणजेच काय हा शब्द पाहिजे का नाही? 100% पाहिजे. आणि तो तुम्ही व्यवस्थित वाचला पण पाहिजे.
आलं का लक्षात तुमच्या? तो जर तुम्ही व्यवस्थित वाचलं नाही तर काय म्हणणार, तुमचा प्रश्न चुकणार. मग ह्या महत्वाच्या शब्दाला आपण गोल केली. परत तिथं काय अजून महत्वाचं वाटतंय, दुसऱ्यांची सुखदुःखे. सुखदुःखे हा शब्द वाटतं महत्वाचा समजावून घेण्यासाठी आपले मन कसे असावे, कशा संदर्भात विचारले, मनाच्या संदर्भात विचारले. आल्या का नाही तीन गोष्टी लक्षात? हे असं केल्यावर काय होतं माहितीये का पोरांनो? असं केल्यावर एकच गोष्ट होती काय, की तुम्हाला प्रश्न सुद्धा वारंवार वाचायची गरज पडत नाही. का? कारण ते आता तुमच्या डोळ्यासमोर 3 शब्द आहेत. कुठले? सुख दुःख मन आणि असावे. बस बस तुम्हाला एवढं उत्तरातून शोधायला. मग आता उतारा बघू आपण. बघा, संवेदनशील माणसाचे मन इतरांची सुख दुःखे. आला का शब्द? आला का शब्द? पर्यायातला शब्द संवेदनशील आला का शब्द? अजून बघा. आणि हो का काय सांगितलं तुम्हाला, किती शब्द होते आपलं? 3. का नाही एका वाक्यात 3 शब्द. आणि वाचा बरं वाक्य आता. हा, म्हणजेच काय, संवेदनशील माणसाचं मन काय करू शकतं रे? इतरांची मते सहज जाणू शकतं. प्रश्न काय विचारलाय? वाचा. बरोबर का नाही? बरोबर आहे का नाही? मग काय उत्तर आहे? पहिलं वाक्य. काय केलं आपण? प्रश्न वाचल्यामुळं पहिल्याच वाक्यात आपल्याला पहिलं उत्तर कळत आहे का? बुद्धी कशी काम देते ती. हा, पुढं आता बघा, पुढचा शब्द कुठपर्यंत जातो आपण? एकमेकांविषयी आपुलकीची भावना निर्माण व्हावी, व्हावी, त्यामुळे द्वेष, मत्सर, क्रौर्य, स्वार्थ इत्यादी विघातक तिथं गोल केला होता. बरोबर का? इथपर्यंत आलो होतो आपण. विघातक भावना अशा वृत्तींची तीव्रता आपोआप कमी होईल. माझ्याप्रमाणेच समोरच्या माणसालाही भावभावना आहेत याची जाणीव निर्माण झाली की माणसे एकमेकांशी प्रेमाने वागू लागतात. झालं? येऊ पुढं बघा आता काय म्हणता येईल. विधायक या शब्दाचा कुठला शब्द विचारलाय? विरुद्धार्थी. म्हणजे ह्याचा महत्वाचा शब्द कोणता? हा एक शब्द झाला विधायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. या उत्तरात कोणता आला आहे का नाही? आहे. म्हणजे महत्वाचे शब्द गिरवले का आपण? विधायक विरुद्धार्थी. म्हणजे विधायकचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तेवढं तुमच्या लक्षात आलं. कोणता असेल रे? काय? विघातक. पण आता विघातक हा शब्द तुम्हाला दिसला का? कुठं दिसला? कुठं दिसला? दिसला का? विघातक शब्द तुम्हाला दिसलेला आहे. आता मी काय म्हणतोय, समजा तुम्हाला पाठ नसेल, विधायकचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पाठ नसेल, बरोबर का? पण इथं बघा काय विचारलंय. मज्जा डोकं फक्त चालवायचं, लय ताण घ्यायचं नाही. विधायक ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मला सांगा, ह्या ज्या प्रश्नात सगळं जे दिसतंय, हे जे खाली दिसतंय, ह्याच्या सारखा शब्द कोणता दिसतोय? ह्याच्या सारखा शब्द कोणता दिसतोय? हा, विघातक दिसतोय ना. इथं त्यासारखा सेम शब्द तरी कुठला दिसतो का? म्हणजेच काय, तुम्हाला विधायकचा समानार्थी विरुद्धार्थी शब्द पाठ जरी नसला तरी तुमची बुद्धी उत्तर लिहू शकते का नाही? कसं? विघातक. बरं आता विधायक आणि विधान. विधायक चा समानार्थी शब्द काय रे? आणि विधायकचा विरुद्धार्थी शब्द काय बघितला आपण? विधायकचा विरुद्धार्थी शब्द काय बघितला? हा, विघातक. विघातक म्हणजे काय, आपल्याला अजून एक विरुद्धार्थी शब्द सापडलेला आहे. त्यासाठी पुस्तकाची पानं चाळायची गरज पडली का? नाही का नाही पडली. असं शिकायचं. मगापासून आपण किती बघितलंय? 2 तर बघितले का? विधायक म्हणजे काय आणि विघातक म्हणजे काय? काय असू शकतं विधायक आणि विघातक? बघा बरं, काहीतरी असू शकतं. घातक. घातक काय असतं? घातक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का नाही? घातक म्हणजे काय? हानिकारक. हानिकारक म्हणजेच काय रे? विधायक म्हणजे चांगलं, तुमच्यासाठी चांगलं असणार. तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करताय. काय करताय? तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करताय म्हणजे तुम्ही एक विधायक काम करताय. म्हणजे काय? तुम्ही चांगलं काम करताय. पण तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करून सोडून बोंबलत फिरताय गावात. हा, तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास सोडून बोंबलत फिरताय गावात, म्हणजे तुम्ही कसलं काम करताय? विघातक. कशासाठी? तुमच्या भविष्यासाठी विघातक आहे ते. कारण की त्याच्यामुळे काय होणार आहे? तुमचं नुकसान होणार आहे. म्हणजे काय आलं का? विधायक म्हणजे चांगलं, तुमच्या फायद्याचं असणार काम, आणि विघातक म्हणजे वाईट, तुमच्या फायद्याचं नसणार काम. आला अर्थ लक्षात? फक्त शब्द पाठ करून चालतं का रे?
नाही. तुम्हाला शब्दांचे अर्थ समजायला पाहिजे. शब्दांचे अर्थ समजले की पाठांतराची गरज पडणार. हा, हे लक्षात ठेवायचं. हे महत्वाचं आहे. शब्दांचे अर्थ समजले की पाठांतराची गरज पडत नाही. आणि पुढे आता तिसरा प्रश्न. हा, काय आता तुम्हाला शब्दाचा अर्थ माहित झालेला आहे. हा, बघा आता काय म्हणताय ते. वाचा काय. विघातक भावनांची तीव्रता नाहीशी कशी करता येईल. तीव्रता महत्वाचा शब्द आहे, नाहीशी महत्वाचा शब्द आहे, आणि येईल शब्द आहे. बरोबर, महत्वाचे शब्द केले. गोल अंडरलाईन केलं ना. पेपरला तुम्हाला पेपर असतो नाही हातात, पेन असतो तुमच्या हातात. ही शिकायचं, ही हळूहळू ह्याची सवय लावायची. असंच सोडवायचं का. काय म्हणते मग एकमेकांविषयी मत्सर निर्माण झाले. तीव्रता, तीव्रता हा शब्द आहे बघा. तीव्रता हा शब्द दिसलाय का कुठं आपल्याला. दिसला बघा बघा. दिसला का. कसं आहे, मजा आहे का नाही. काय गरज आहे का डोकी लावायची. कुठं आहे तिथंच प्रश्न आणि तिथंच उत्तर आहेत त्याला. म्हणून आपले 3 मार्क गेली नाही पाहिजे उत्तरावरचा. काय म्हणते मग. स्वार्थ कुठलं बघा. इथून वाक्य वाचायचं. जिथं तुम्हाला शब्द सापडल तिथं काय ठरलंय आपलं. त्याच्या मागचं एक आणि पुढचं एक वाक्य वाचायचं. तिथंच पुढे तरी जवळपास उत्तर असतं. हा, वाचा मग काय म्हणते. त्यामुळे द्वेष, मत्सर, क्रौर्य, स्वार्थ इत्यादी विघातक भावना अशा वृत्तींची तीव्रता आपोआप कमी होईल. आपोआप कमीचा शब्द इथं विसरलेला आहे. कमी होईल. हा, कशामुळे. इथं बघा काय म्हणलं तुम्हाला मी. त्याच्या आधीचं एक वाक्य वाचायचं का नाही. त्याच्या आधीचं वाक्य कोणतं आहे. इथं वाक्य संपलंय. त्याच्या आधीचं वाक्य इथं चालू झालंय. वाचा बरं. खाल्ले नाही काय नीट वाचा. आलं का लक्षात. कसली भावना निर्माण व्हायला लागती. कुठं आहे उत्तर. पर्याय क्रमांक एकमेकांविषयी आपुलकीची भावना निर्माण झाल्यानंतर. आपुलकी म्हणजे काय. आपुलकीचे समानार्थी शब्द काय. काय प्रेम. बरोबर का. जिव्हाळा आहे ना. आहे का नाही. आणि मत्सर. मत्सर म्हणजे काय नाही. मत्सर एकमेकांविषयी मत्सर निर्माण झाले. मत्सर म्हणजे काय. चढाओढ, राग, द्वेष, मद, मत्सर समानार्थी शब्द आहेत नाही. क्रोध, क्रोधचे समानार्थी शब्द आहेत. बरोबर का. राग, द्वेष आहेत ना. राग, द्वेष, मद आणि मत्सर. बरोबर का. हा, असंच आहे ना. झाला होता. मी तुम्हाला समजून सांगून सुद्धा 10 मिनिटात झालं. किती मिनिटात झालं. समजून सांगून एवढं बडबड करून तुम्ही नुसतं एकट्याने सोडला तर किती मिनिटात होते. किती मिनिटात होते. 3-4 मिनिटं पास झाली का नाही. हा, त्यासाठी तुम्हाला वाचायला नाही गरजेचं आहे. पण बाळांना वाचायला जर येत नसेल तर काय घ्यायचा. वाचायला नाही शोधणार कसं. डोळे झाकून येते शोधतात. सांगा मला पण शिकवा. दिव्य विद्या असली तर तुमच्याकडे कुठली. हा, नाही ना. मग हे लक्षात ठेवायचं. वाचा माझा समानार्थी शब्द काय म्हणताय. क्रोधचा समानार्थी शब्द काय. राग, द्वेष, मद, मत्सर. त्याचं काय आहे. आपुलकीचं प्रेम आणि जिव्हाळा. चलत चलत आपण एका पॅरेग्राफ मधून 3-4 वही का नाही. विरोधार्थी समानार्थी असेच शिकत राहायचे. त्याच्यासाठीच एक वही करायची. त्याच्यासाठी शब्दार्थांसाठी सेपरेट एक छोटी वही करायची. आपलं काय एकदम छोटी करायची 100 पानी. त्याच्यात मी लिहून देणार रोजचं जे आपण बघितलंय ते आपण याच्यामध्ये करायचं आहे. झालं. आला उतारा लक्षात तुमच्या तिघांना. समजला ना. हे शिकलोय आम्ही कालपासून. म्हणून आता आमची पोरं फास्ट सोडतात नंतर.